आज पहिल्या प्रथम मी आरएसएसला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता त्यांनाच त्या थडग्यामध्ये गाडलं. आपण आता जे काय चालले राज्यात त्याच्यावरती न बोलता या जुन्या कुठल्या तरी गोष्टींवरती बोलत राहायचं, त्याच्यावरनं दंगली घडवायच्या, ह्याचा सगळ्यांना आता कंटाळा आलेला आहे. आणि म्हणून मी आरएसएसला मुद्दामून धन्यवाद देतोय. दुर्दैवाने दंगल जेव्हा घडली किंवा घडवली त्याच्यामध्ये महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत. आणि त्याचबरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित कायद्याचा इंगात दाखवला पाहिजे. एकूणच काय की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत. मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय. आणि आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामहिम राज्यपालांजींच्या भेटीला गेलं होतं. याचं कारण असं, ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जातंय हे लोकशाहीच्या सगळ्या नीतिमूल्यांचं अवमूल्यन करणार किंवा ही सगळ्या गोष्टी या पायदळी तुडवणार आहेत. ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतात आणि सदस्यांसमोर भाषण करतात तेव्हा ते माझं सरकार असं म्हणतात किंवा आपलं सरकार असं म्हणतात. याचा अर्थ त्या सरकारची जबाबदारी महामहिम राज्यपालांची देखील आहे. आणि जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल तर साहजिकच आहे कामकाज कसं चाललं पाहिजे आणि ते जर का व्यवस्थितपणाने चालवलं जात नसेल तर सत्ताधारी पक्षाचा सुद्धा कान पकडण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयांना आहे, तो त्यांनी बजावला पाहिजे. हे सांगण्यासाठी आज आमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ तिकडे गेलं होतं. एकूण जर का आम्हाला एक अपेक्षा होती आणि ही अपेक्षा अजूनही पूर्ण करण्यासाठी या सरकारकडे जवळपास एक आठवडा आहे. हे बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांना वाटलं होतं की आता आपल्या राज्यासमोरचे प्रश्न हे चुटकीनुसार सुटतील. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल, लाडक्या बहिणींना ताबडतोब 2100 रुपये मिळायला लागतील, खून, बलात्कार, इतर काही भ्रष्टाचार या गोष्टी थांबतील. पण तसं काही होताना दिसत नाहीये. योगायोग एक असा विचित्र दिसतोय की बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जातीय दंगल झाली. नागपूर, मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो, त्याही वेळेला बोललो होतो, आज परत बोलतोय की आरएसएसचं मुख्यालय आहे जिथे आता 30 तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत. गडकरींचा गड आहे.